प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सोलापूर दौऱ्यावरती भाजपवरती प्रचंड टीका केली। भारतीय जनता पार्टी म्हणजे आता बलात्कार जनता पार्टी झाली आहे आणि भाजपचा टीका भाजप। काँग्रेसचा डीएनएच बलात्काराचा असल्यामुळं काँग्रेसवाल्यांना सगळीकडे असंच दिसतंय। काँग्रेसच्या नेतृत्वाने हेच उद्योग केलेले आहेत, आईश करणं, मजा मारणं, सत्तेचा उपभोग घेणं, सत्तेतून पैसा मिळवणं, त्या पैशातून परत सत्ता मिळवणं। परंतु 2014ला नरेंद्र मोदी साहेब या देशामध्ये नेतृत्व म्हणून पुढे आले आणि काँग्रेसचं पूर्णपणे दुकान बंद झालेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेसकडे आता फक्त आणि फक्त भाजपवरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करण्याशिवाय दुसरा कुठलाही त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही। खरं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा आहेत, कारण की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, मात्र त्यांनी लग्न केलं, त्यांना मुलगी झाली, त्यासोबतच अजितदादासोबत चक्की पिसिंग म्हटलेलं होतं आणि आता ते सत्तेत सहभागी झालेले आहेत। अशा पद्धतीने गजनी आणि चुमू त्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलंय। बघा, काँग्रेसवाल्यांनी स्वतःला आरशात पाहायला पाहिजे। पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री काँग्रेसचा राहिलाय आणि त्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठलंही विकासाचं काम करता आलं नाही। गेल्या 10 वर्षामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बदलतोय। महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलतंय। गावगाड्यातल्या सर्वसामान्य लोकांनी, बहुजनांनी देवाभाऊंना या राज्याचं नेता म्हणून स्वीकारलंय, त्यांच्या पाठीमागे पाठबळ उभा केलाय। जनतेने 2014ला, 2019ला आणि 2024ला देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये 100 पेक्षा जास्त आमदार निवडून दिलेले आहेत। पहिल्यांदा 122 असतील, 19ला 105 असतील, नंतर आता 133-37 पर्यंतचे आमदार निवडून दिले असतील। त्यामुळे या काँग्रेसवाल्यांच्या असल्या कुठल्याही बोलण्याला फार महत्व राहत नाही, त्यांच्याकडे कुठलं या महाराष्ट्राचं विजन नाही। आता बोलायचं काय, मग चला बातम्या येण्यासाठी खालच्या पातळीवरती जाऊन माननीय देवाभाऊंच्या वरती टीका करा। अरे, देवाभाऊंनी जे गेल्या 10 वर्षात काम केलंय त्यातलं 1% जरी तुम्ही काम केलं असतं तर लोकांनी तुम्हाला थोडंफार मानलं असतं, परंतु तसं तुमच्याकडून काहीच घडलं नाही। आता तुम्ही भाजपाला आणि देवाभाऊंना, नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती खालच्या पातळीत जाऊन टीका